हॅलो गाईज, आज होता व्हॅलेंटाईन डे, त्यामुळे देविकाने दरवेळेसप्रमाणे एकदम टर्कन सरप्राईज दिलं. पण खूप छान सजावट करून घेतली होती. आम्ही एकदम एकांतात दोघांनी व्हॅलेंटाईन डे साजरा केला. सकाळी उठल्यानंतर आज होती शिवरात्र, त्यामुळे मस्त देवपूजा केली होती. आज फराळासोबत कवठंही होतं. बुधू आणि आई रात्री मुक्कामाला आली होती, त्यामुळे आम्ही सोबतच नाश्ता केला होता. देविकाने आईसोबत एक रीलही बनवला. नंतर मी, देविका, गुद्या, आप्पा आणि आई आमच्या गावातील अभयेश्वराच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो होतो. आज शिवरात्र असल्यामुळे खूप गजबजाट होता, परंतु शांत दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर तेथील प्रसाद वगैरे घेतला, दूध वगैरे पिलो आणि लगेचच तिकडनं घराकडे निघालो, कारण मला जायचं होतं पुण्याला. घरच्यांना घरी सोडल्यानंतर मी आणि देविका प्रथमला घेऊन पुण्याला गेलो, कारण पुण्याला 1-2 कामं होती. सगळी कामं उरकल्यानंतर आज शिवरात्र असल्यामुळे सगळीकडं महादेवाच्या रॅली निघाल्या होत्या आणि सगळीकडं एकदम उत्साहाचं वातावरण होतं. खूप शो चालू होते. सगळीकडं आम्ही फोटो सेशन वगैरे केले, सगळे कार्यक्रम वगैरे पाहिले. एकदम मस्त उत्साही वातावरण होतं. सगळं उरकल्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर आम्ही मस्तपैकी साबुदाणा वड्यावर ताव मारला. थंड वगैरे पिऊन आता आलोच होतो पुण्याला. तर सगळीकडे घराघरा फिरून झाल्यानंतर आता आम्ही घराकडे निघालो. घरी आल्यानंतरही देविकाने उपवासाचे छान मेनू बनवले, कारण प्रथमही आज जेवायला सोबत होता. तर भेटू मित्रांनो उद्या.